लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये समास प्रकरण, त्यात तत्पुरुष समास. आज सूत्र आहे उर्यादिच्विडाचश्च. उर्यादिच्विडाचश्च. संज्ञा सूत्र आहे 1:4:61. उर्यादिच्विडाच प्रथमेच बहुवचन, च अव्यय. खाली उर्यादयः च्वन्ताः डाजन्ताः च क्रियायोगे गति संज्ञाः स्युः. बोला. उर्यादयः च्वन्ताः डाजन्ताः च क्रियायोगे गति संज्ञाः स्युः. ठीक. गती संज्ञा करत आहे सूत्र. कुणाची? तर उर्यादयः, उरी इत्यादी शब्दांची. उर्यादी हे काय आहे? उरी आदी एक गण आहे, गणपाठ, गण शब्दांचा समूह. ठीक आहे ना जी. तर उरी आदी शब्दांची, त्याचप्रमाणे च्वंताः याचा अर्थ आहे च्वी प्रत्ययांत शब्द त्यांची, डाजंताः डाच प्रत्ययांत शब्द यांची क्रियायोगे क्रियेच्या योगामध्ये गती संज्ञा होते. बरोबर. सूत्राचा अर्थ लिहून घ्या. उर्यादी किंवा उरी इत्यादी शब्दांची, उरी इत्यादी शब्दांची कंसात लिहा. उर्यादी गण पाठातील शब्द समूह आहे. उर्यादी हा एक गण पाठातील शब्द समूह आहे. कंस बंद. अर्धविराम. श्वी प्रत्ययांत शब्दांची, श्वी प्रत्ययांत शब्दांचे, तसेच डाच प्रत्ययांत शब्दांचे, डाच प्रत्ययांत शब्दांची क्रियेच्या योगामध्ये गती संज्ञा होते. झालं जी. गती संज्ञा होते. तर उरी इत्यादी गणामध्ये आलेले शब्दांची, श्वी प्रत्यांत शब्दांची, डाच प्रत्यांत शब्दांची क्रियेच्या योगामध्ये काय होते जी? गती संज्ञा होते. झालं. गती संज्ञा केल्यानंतर गती संज्ञेचं फल काय? ती वरच्या सूत्रात दिलं आहे. कोणतं वरचं सूत्र? कुगती आहे की नाही? काल सांगितलं होतं ना. काय सांगितलं होतं काल? कु शब्द, गती संज्ञक शब्द, तसेच प्र इत्यादी शब्द यांची समर्थ सुबंता बरोबर काय होतो? समास होतो, नित्य समास होतो. सांगितलं होतं. चला उदाहरण लिहा आता. उदाहरण काय दिलंय? उरी कृत्य दिलंय बघा, आहे की नाही? उरी कृत्य याचा अर्थ लिहून घ्या एकदा. उरी कृत्याचा अर्थ आहे स्वीकृत्य, अंगीकृत्य, स्वीकृत्य, अंगीकृत्य म्हणजे काय? स्वीकार करणे. ठीक आहे जी. आता लिहा, प्रक्रिया लिहूया. उरी अधिक कृत्वा. उरी, उ दीर्घ आहे, री दीर्घ आहे. उरी अधिक कृत्वा. सूत्र लिहा. उर्यादिच्विडाचश्च. उर्यादिच्विडाचश्च
या सूत्राने काय केलं? उरी शब्दाची गती संज्ञा केली आहे की नाही? कंसात लिहा, प्राग ईश्वरान निपातः, प्राग ईश्वरान निपातः सूत्राने निपात संज्ञा होऊन स्वरादि निपात सूत्राने अव्यय संज्ञा देखील आहे. स्वराद निपातम अव्ययम सूत्र गेलंय ना. सूत्राने अव्यय संज्ञा देखील आहे. झालं ना? आता पहा, तर उर्यादी छुडाच्या सूत्राने गती संज्ञा आहे, तसेच अव्यय संज्ञा देखील झाली. कंस बंद. आता पुढे लिहा समास विधायक सूत्र. कुगती प्रादयः, कुगती प्रादय. आता समास विधायक सूत्र आहे ना, गती संज्ञकांचा समास होतो. तर गती शब्दाने कोण घेतले इथं? मग उरी. आणि समास विधायक सूत्रामध्ये कुगती प्रादय प्रथम आहे की नाही? आणि म्हणून प्रथमा विभक्तीच्या द्वारे निर्दिष्ट कोण आहे इथं? उरी. आणि म्हणून त्याची उपसर्जन संज्ञा लिहा. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम पूर्वम. ठीक आहे. आता हे दोन्ही अव्यय असल्यामुळे, कारण तो प्रत्यंत शब्द अव्ययच असतात, म्हणून उरी अव्यय झाला, कृत्वा पण काय झालं? अव्ययच आहे. म्हणून कृतद्धी समासाश्च याने प्रातिपदिक संज्ञात होईल, परंतु सुपो धातू प्रातिपदिक याची गरजच पडत नाही. विभक्त अव्यय असल्यामुळे विभक्तींचा लूक अगोदरच झालेला आहे. झालं ना? मग आता काय करायचं? जोडून द्या. उरी कृत्य, उरी दीर्घ आहे, उरी कृत्य, उरी कृत्वा. काय लिहिलेली? उरी कृत्वा. कृत्वाच्या अगोदर काय स्थिती आहे? उरी कृत्वा. आता सूत्र येतं एक मागचं, समासे नय पूर्वे तो ल्याप गेलाय माग. ठीक आहे जी. समासे नय पूर्वे तो ल्याप उत्तर कृदंतामध्ये गेलाय पान नंबर 170 वर. काय म्हटलंय तिथं? अव्यय पूर्वपदे अनय समासे तो ल्यप आदेश स्यात्. तर त्वाच्या ठिकाणी ल्यप आदेश करा. ल्यपचा राहतो य. मग स्थिती होईल उरी कृ अधिक य. त्वाच्या जागी य. य म्हणजे लेपचा य. लेप झालाय पण लेपचा राहतो य. स्थिती काय झाली? उरी कृ अधिक य. सूत्र येतं एक मागचं, रस्वस्य पिती कृती तुक. तुक आगम. रस्वस्य पिती कृती तुक. क्रूला तुक आगम. आद्यंतौ टकितौ. कित असल्यामुळे अंतिम होईल. तुक. तुकचा राहतो त. स्थिती बनेल उरी कृत अधिक य. जोडून द्या. उरी कृत्य. ठीक आहे ना? स्थानिवादादेशो नल्विदौ या सूत्रानुसार लेपला त्वा मानायचं आहे की नाही? लेपला त्वा मानून मग काय होणार? उरी कृत्य या पूर्ण याची काय होणार? अव्यय संज्ञा. सूत्र त्वा तो सुन सुनह गेलंय ना? काय होणार याने? अव्यय संज्ञा. आता प्रातिपदिक संज्ञा असल्यामुळे सु जरी आणला
स्थिती बनेल उरी कृत्य अधिक सु, परंतु अव्यय संज्ञा झाली आहे त्यामुळे अव्यादाप सुपद. पुढे येणाऱ्या सुचा लुक शब्द तयार झाला उरी कृत्य. काय झालं जी? उरी कृत्य. अर्थ काय याचा? स्वीकृत्य, अंगीकृत्य, स्वीकार करून, अंगीकार करून झालं जी उरी कृत्य. ध्यानात ठेवायचे असले शब्द व्यावहारिक लौकिक संस्कृत बोलताना खूप उपयोग होतो अशा शब्दांचा. ठीक आहे ना जी? अव्यय आहे, त्याची काही विभक्ती चालवायची नाही, काही नाही. उरी कृत्य आहे की नाही? सहा मम वचनम उरी कृत्य आडस ग्रामम गतवान, है की नाही? काय अर्थ झाला? तो माझं बोलणं मान्य करून, स्वीकार करून आडस गावाला गेला, आडसला गेला. ठीक आहे ना? अशा रीतीने चला उदाहरण आणखीन आविर्भूय म्हणजे प्रगट करून, प्रगट होकर, होऊन, आविर्भूय प्रगट होऊन अशी रीती आहे. झालं जी? आता पुस्तकात जाऊया. तर उर्यादी गणातील उदाहरण दिले एक उरी कृत्य. दुसरं काय होतं? च्वी प्रत्ययांत, त्याचं उदाहरण देता येत पाहता. शुक्ली कृत्य हे च्वी प्रत्ययांताचं उदाहरण आहे. तर लिहा अशुक्ल अशुक्ल शुक्ल संपद्यते, शुक्ल संपद्यते तम कृत्वा इति शुक्लीकृत्य. शुक्ली ली दीर्घ आहे, शुक्लीकृत्य. शुक्ल संपद्यते तम कृत्वा इति शुक्लीकृत्य. अर्थ लिहा. अशुक्ल वस्तूला शुक्ल करून, शुक्ल म्हणजे पांढरं, अगोदर ती पांढरी नाहीये, दुसऱ्या रंगाची बनते तरी, आणि त्याला काय केलंय मग? सफेद बनवलाय. अशुक्लाला शुक्ल करून म्हणजे जी वस्तू सफेद नाही तिला सफेद करून, पांढरी नाही तिला पांढरं करून. झालं ना? चला, तर या ठिकाणी शुक्ली हे जे आहे ना, शुक्ली शब्द हा च्वी प्रत्ययांत आहे. च्वी हा एक तद्धित प्रत्यय आहे की नाही? तर तद्धित प्रत्ययांत झालं शुक्ली, आणि म्हणून शुक्लीची एक संज्ञा झाली काय? गती. कोणत्या सूत्राने? उर्यादी च्विडाश्च सूत्राने शुक्ली शब्दाची काय झाली? गती संज्ञा. का बरं? च्वी प्रत्ययांत आहे म्हणून. ठीक आहे ना जी? मग आता लिहा, समास करायचा आहे आपल्याला पुढे शुक्ली शब्दाचा. तर लिहा शुक्ली अधिक कृत्वा. शुक्ली अधिक कृत्वा. तर शुक्लीची काय संज्ञा झालेली अगोदरच? गती, आणि म्हणून सूत्र आलं कुगती प्रालय. प्रथमा निर्दिष्टम समासोपसर्जनम उपसर्जनम पूर्वम. तो स्थिती झाली आहे शुक्ली कृत्वा, शुक्ली कृत्वा. आता त्वाच्या जागेवर लेप करायचा. सूत्र समासे नय पूर्वे तो लेप करा. लेप लेपचा राहतो य. तर शुक्ली कृ अधिक य ही स्थिती आहे. शुक्ली कृ अधिक य. रस्वस्य पिति कृती तुक, तुक आगम. शुक्ली कृत अधिक य जोडून द्या शुक्ली कृत्य. झालं ना? त्वाच्या जागेवर लेप झालाय.
त्यामुळे स्थानिवत भावाने त्याला त्वा मानून अव्यय संज्ञा त्वा तो सुन कसून सूत्राने कृत तद्धित समासाश्च स्वादि प्रत्यय शुक्ली कृत्य अधिक सु शुक्ली कृत्य अधिक सु अव्यादाप सुपह. कारण तो सुन कसूनाने अव्यय संज्ञा झाली आहे अगोदर शुक्ली कृत्याची. अव्यादाप सुपहने पुढे येणाऱ्या सुप्रत्याचा लूप केला तर शब्द राहिला शुक्ली कृत्य. शुक्ली कृत्य शब्दाचा काय अर्थ झाला मग? असफेदाला सफेद करून झालं जी. चला आता पुढे जाऊया. आता डाच प्रत्ययांताचं उदाहरण बघूया. पुस्तकात दिलंय पटपटा कृत्य. हे डाच प्रत्ययांताचं उदाहरण आहे. ठीक आहे ना जी. डाच प्रत्ययांत शब्दाची गती संज्ञा होऊन त्याचा समास करायचा. तर लिहा पटत एवं शब्दम कृत्वा. पटत एवं शब्दम कृत्वा इति पटपटा कृत्य. पटत एवं शब्दम कृत्वा इति पटपटा कृत्य. झालं जी. अर्थ काय? पटत अशा प्रकारचा शब्द करून. पटपट खटखट असे शब्द करतात ना काही लोक. त्याला म्हणायचं काय? पटपटा कृत्य म्हणजे काय? पटत इस प्रकार अशा प्रकार शब्द करून. तर या ठिकाणी पटपटा हे काय आहे जी? डाच प्रत्ययांत आहे. आणि म्हणून कृत्वा या क्रियेच्या योगामध्ये पटपटा याची काय झाली? गती संज्ञा. कोणत्या सूत्राने? उर्यादी शिडा षष्ठ सूत्राने गती संज्ञा झाली. मग आता गती संज्ञकाचा काय करायचा आहे? समास. तर लिहा पटपटा अधिक कृत्वा. पटपटा अधिक कृत्वा. मग कुगती प्रादय बरोबर. प्रथमा निर्दिष्टम उपसर्जनम पूर्वम. स्थिती आहे पटपटा अधिक कृत्वा. झालं. समासे नै पूर्वे तो लेप. लेप करा. लेपचा य. पटपटा कृ अधिक य. रस्वस्य पिती कृती तुक. पटपटा कृत य जोडून द्या. पटपटा कृत्य. पटपटा कृत्य. कृत तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा स्वादि प्रत्यय. तर स्थिती होईल पटपटा कृत्य अधिक सु. पटपटा कृत्य अधिक सु. त्वा तो सुन कसुनः. त्वा तो सुन कसुन यानी काय होईल? अव्यय संज्ञा आणि अव्ययादाप सुचालूक झालं. पटपटा कृत्य. असंच एक उदाहरण लिहा. खटखटा कृत्य. खटखटा कृत्य म्हणजे खटखट असा आवाज करून. झालं. चला
पुढचं उदाहरण आहे पुस्तकामध्ये दिलेलं सुपुरुष. ठीक आहे ना? काय जी? सुपुरुष. सुपुरुष. हे कुठलं उदाहरण आहे माहिती का? कुगती प्रादयामध्ये कुचे उदाहरण झाले, गती संज्ञकाचे उदाहरण झाले, उर्यादी छुडाच्या अंतर्गत गती संज्ञा करून. आता प्रादी त्याचं उदाहरण. ठीक आहे ना जी? प्रादीमध्ये येतो सु, त्याचं उदाहरण आहे. आता झालं, लिहा. सु अगोदरची विग्रह लिहा. शोभन पुरुष सुपुरुष. शोभन पुरुष सुपुरुष म्हणजे काय? सुंदर किंवा चांगला मनुष्य. प्रक्रिया. सु अधिक पुरुष सु. सु अधिक पुरुष सु. कुगती प्रादय याने समास, कारण प्रादीमध्ये तो सु म्हणून प्रादीच्या अंतर्गत आहे सु. कुगती प्रादय. प्रथमा निर्दिष्टम समासोपसर्जनम. उपसर्जनम पूर्वम कृत्तद्धित समासाश्च. सुपो धातू प्रातिपदिकयोः. पुरुष शब्दाच्या पुढे येणाऱ्या सुचा लोक. स्थिती आहे आता सुपुरुष. सु अधिक पुरुष जोडून द्या. सुपुरुष. या प्रातिपदिकाच्या अधिकारामध्ये स्वादि प्रत्यय. सुपुरुष अधिक सु. सुला ऋत्व विसर्ग. सुपुरुष. काय रूप म्हणलं? सुपुरुष. झालं जी? आता पुढे जाऊया. पुढे एक वार्तिक आहे. प्रादयो गताद्यर्थे प्रथमया. प्रादयो गताद्यर्थे प्रथमया. ठीक आहे जी? म्हणजे काय बरं? तर गताद्य अर्थे. आराम करते जर त्रास होत असला खरंच म्हणजे स्पष्ट नाही म्हणत नाही. चला काय जी? वार्तिकाचा अर्थ बघा. गतादि अर्थे म्हणजे गत इत्यादी अर्थामध्ये विद्यमान जे कोण प्रादी प्रपरा इत्यादी निपात त्यांचा प्रथमया. वार्तिकात आला की नाही? प्रथमया म्हणजे प्रथमांत सुभांत शब्दा बरोबर समास होतो, नित्य समास होतो. ठीक? अर्थ लिहा वार्तिकाचा. गत इत्यादी अर्थांमध्ये वर्तमान प्र आदी निपात शब्दांचा प्र आदी निपात संज्ञक शब्दांचा प्रथमांत सुबंत शब्दांबरोबर नित्य समास होतो. नित्य समास होतो. हा तत्पुरुष समास आहे. हा तत्पुरुष समास आहे. झालं जी? चला उदाहरण दिलंय. लिहा. प्रगत आचार्य प्राचार्य. प्रगत आचार्य प्राचार्य. अर्थ पुढे गेलेले, दूर गेलेले आचार्य
अर्थात पुढे गेलेले दूर गेलेले आचार्य, अर्थात आचार्यांचे गुरु. आचार्यांचे गुरु त्याला काय म्हणायचं? प्राचार्य. प्रक्रिया लिहा. प्र अधिक आचार्य सु. प्र अधिक आचार्य सु. तर या ठिकाणी गत अर्थामध्ये अर्थात विप्रकृष्ट अर्थामध्ये श्रेष्ठ अर्थामध्ये विद्यमान आहे कोण? प्र. आणि म्हणून त्याचा समास करायचा. समास विधायक वार्तिक आहे इथं. कोणतं? प्रादयो गताद्यर्थे प्रथमया. या वार्तिकाने समास. बाकीची प्रक्रिया सर्व तशीच आहे. मग काय? प्रथमा निर्दिष्टम समासोपसर्जनम उपसर्जनम पूर्वम कृत तद्दि समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयोः सुचा लोक. आणि प्र आणि आचार्य याच्यामध्ये अकस्स वर्णे दीर्घ. प्राचार्य. मग स्वादि प्रत्यय ऋत्व विसर्ग प्राचार्य. झालं जी. चला प्राचार्य. पुढं मग दुसरं वार्तिक. आता पुढचं वार्तिक आहे अत्यादय क्रांताद्यर्थे द्वितीयया. बोला. हा. क्रांतार्थामध्ये विद्यमान शब्द कोणते? अति इत्यादी निपात संज्ञक शब्द त्यांचा काय होतो जी? अत्यादय म्हटलं की नाही? अत्यादय म्हणजे अति इत्यादी शब्द. पण कोणत्या अर्थामध्ये असले पाहिजे ते? क्रांत. क्रांत म्हणजे काय? हा काय काय? हा पार करून गेलेला, उल्लंघन करून गेलेला आहे की नाही? पारगामी असा अर्थ आहे. तर क्रांतादी अर्थामध्ये विद्यमान जे अति इत्यादी निपात शब्द त्यांचा द्वितीयांत समर्थ सुबंताबरोबर काय होतो? समास होतो. वार्तिकाचा अर्थ लिहून घ्या. क्रांत. क्रांत कंसात लिहा. पार करून गेलेला. उल्लंघन करून गेलेला, पारगामी कंसबंद. आदि अर्थामध्ये विद्यमान, आदि अर्थामध्ये विद्यमान अति इत्यादी निपात शब्दांचा अति इत्यादी निपात शब्दांचा द्वितीयांत समर्थ सुबंताबरोबर, द्वितीयांत समर्थ सुबंत शब्दाबरोबर नित्य समास होतो. नित्य समास होतो. हा तत्पुरुष समास आहे. हा तत्पुरुष समास आहे. झालं जी. तर लिहा मग. उदाहरण दिलंय त्यांनी. काय उदाहरण आहे? अतिमाल हे उदाहरण आहे. काय उदाहरण आहे? अतिमाल. त्याचा विग्रह लिहा. अतिक्रांत मालाम. अतिक्रांत माला. किंवा ऐसा पण लिहू शकता. मालाम अतिक्रांत. मालाम अतिक्रांत. अतिमाल. झालं जी. अर्थ लिहा त्याचा. अतिमाल म्हणजे काय? मग प्रक्रिया लिहू. सौंदर्य किंवा सुगंध. सुगंध. सौंदर्य किंवा सुगंध
याविषयी माळेला उल्लंघन करून गेलेला. माळेला, माळ माहिती ना, माळेला हार, माळ हार, माळेला उल्लंघन करून गेलेला. समजा एखादा सुगंधित पदार्थ आहे आणि पुष्पांचा हार आहे, एकदम गुलाबाच्या फुलाचा हार आहे, बरोबर. तर तो एकदम गुलाबाच्या सुगंधित फुलाचा हार असेल, सुगंध येतो की नाही त्याचा, दिसायला बी सुंदर आहे की नाही, बरोबर. परंतु तुम्ही दुसरी एखादी अशी वस्तू आणली आहे की नाही, तर त्यावेळेस आपण काय म्हणणार, तो अतिशय सुगंधित असेल किंवा दिसायला सुंदर, घ्या, सुगंधाचा नंतर विचार करा. माळा दिसायला सुंदर आहे, फुलांचा हार, बरोबर आहे की नाही. आणि एखाद्याने काय केलं, येताना बाजारामधून हार आणला फुलांचा, पण तो प्लॅस्टिकच्या फुलांचा होता. कसा होता जी? प्लॅस्टिकच्या फुलांचा होता. परंतु असं बघितल्यानंतर असं वाटतच नव्हतं की हे खोटे फुलं आहेत म्हणून. असं वाटायचं काय आहेत, खरेच आहे. तर त्याला काय म्हणायचं, अतिमाल, म्हणजे खऱ्या माळेलाही उल्लंघन करून गेलेला, एवढा दिसायला सुंदर आहे. कळलं की नाही. किंवा सुगंधामध्ये एखादा पदार्थ अतिशय सुंदर असला तर त्या माळेलाही उल्लंघन करून गेला, त्याला काय म्हणता येईल, अतिमाल. ठीक आहे जी, चला मग तर प्रक्रिया आली हो. आता अलौकिक विग्रह लिहा. माला अम अधिक अति. माला अम अधिक अति. तर लिहा अत्यादय क्रांताद्यर्थे द्वितीयया अर्थे, याने समास होतो आहे. या समास विधायक वार्तिकामध्ये अत्यादय प्रथमांत आहे आणि म्हणून त्याच्याद्वारे द्योतित जे अतिशब्द त्याची काय झाली, उपसर्जन संज्ञा. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम, उपसर्जनम पूर्वम, अतिपूर्व मध्ये. तर स्थिती बनेल, पहिलं अगोदर काय होता, काय लिहिलं होतं, माला, माला अम अधिक अति. आता उपसर्जनम पूर्वम या सूत्राचा आधार घेऊन अति अधिक माला अम. अति अधिक माला अम झालं. आणि मग कृतद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयो हो आमचा लोक. स्थिती आहे अति अधिक माला, जोडून द्या अति माला. अति माला, बरोबर. या अवस्थेमध्ये सूत्र येत आहे नवीन, एक विभक्तीच्या पूर्व निपाते. एक विभक्तीच्या पूर्व निपाते संज्ञा सूत्र आहे 1-2-44. एक विभक्ती प्रथमेचं एक वचन, च अव्यय, अपूर्व निपाते सप्तमीचं एक वचन. झालं जी. बघा, विग्रहे यत नियत विभक्तिकम तत् उपसर्जन संज्ञम स्यात् न तु तस्य पूर्वनिपातः. वाचा. विग्रहे यन्नियत विभक्तिकं तदुपसर्जनं संज्ञं स्यात् न तु तस्य पूर्वनिपातः. ठीक, उपसर्जन संज्ञा करताय सूत्र कोणता जी? एक विभक्तीच्या. हा, एक विभक्तीच्या अपूर्व निपाती संज्ञा करत आहे. कोणती संज्ञा? उपसर्जन संज्ञा. आता उपसर्जन संज्ञेचा संज्ञी कोण, म्हणजे कुणाची उपसर्जन संज्ञा करत आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. दिलाय खाली विग्रह, समास आहे की नाही, समासाचा विग्रह करतो की नाही आपण. तर ते विग्रह केल्यानंतर यत नियत विभक्तिकम पदम, तर समासाच्या त्या दोन पदातील, समास म्हटला कमीत कमी त्या दोन शब्द दोन पद असावे, त्यापैकी विग्रह वाक्य जे नियत विभक्तीवाला आहे, निश्चित विभक्तीवाला आहे, असं जे पद त्या दोन्ही पैकी
त्याची काय होते उपसर्जन संज्ञा. म्हणजे दोन्हीपैकी एकाची विभक्ती तर बदलू राहिली पण एकाची मात्र बदलत नाही. म्हणजे नियत विभक्तीवाला आहे असं जे पद त्या दोन्हीपैकी त्याला म्हणायचं काय उपसर्जन संज्ञा. पण ही उपसर्जन संज्ञा कशा करता करतात जी न तू तस्य पूर्व निपात, त्याला पूर्वमध्ये त्याचं करण्याकरिता पूर्वमध्ये आणण्याकरता ही संज्ञा केल्या जात नाही. जसं माग प्रथमानिर्दिष्टम समास उपसर्जनम याने उपसर्जन संज्ञा केली आहे त्याचं फल काय उपसर्जनम पूर्वम. तसं इथं या सूत्राने जरी उपसर्जन संज्ञा केली तरी ती याच्यासाठी नाही. कशासाठी उपसर्जनम पूर्वम याकरिता नाही आहे. इथं या सूत्राने केल्या जाणारी उपसर्जन संज्ञा त्याचं फळ दुसरंच काहीतरी आहे पुढे येणार आहे लगेच येणार आहे. तात्पर्य कळलं की नाही. उपसर्जन संज्ञा कुणाची जी उपसर्जन संज्ञा कशासाठी केल्या जातात इथं पूर्वनिपात करण्यासाठी अन्य कार्य करण्यासाठी. पूर्वनिपात सोडून अन्य कार्य करण्यासाठी संज्ञा कोणती उपसर्जन संज्ञा. कोणत्या सूत्राने एक विभक्ती चा पूर्वनिपाते बरोबर. अपूर्वनिपाते म्हटलं की नाही चा पूर्वनिपाते. पण हा बोध अजून झाला नाही स्पष्ट की नेमकी उपसर्जन संज्ञा कुणाची. साधारण तर वाक्य कळालं काय की विग्रह वाक्यामध्ये जे नियत विभक्तीवाला आहे पद. उदाहरण सांगा तर कळेल. तर उदाहरण थोडंसं लिहा बाजूला किंवा मग कंसात लिहून ठेवा. तिथं सूत्र लिहिलं काय उदाहरण प्रक्रियेमध्ये सूत्र लिहिल्यानंतर तिथं उदाहरण कंसात लिहा किंवा अन्यत्र लिहा. याचंच उदाहरण आहे बघा. लिहा नंबर 1 मालाम अतिक्रांत अतिमाल. मालाम अतिक्रांत अतिमाल पूर्णविराम. पुन्हा पुढे लिहा मालाम अतिक्रांतम अतिमालम. मालाम अतिक्रांतम अतिमालम पूर्णविराम. पुढे मालाम अतिक्रांतेन बराबर अतिमालेन. अतिमालेन झालं पूर्णविराम. मालाम अतिक्रांताय मालाम अतिक्रांताय बराबर अतिमालाय. अतिमालाय झालं ना. बस आता अर्थ समजेल बघा. तर सामासिक शब्द आहे आपल्याकडे अतिमाल. काय जी अतिमाल. त्या दोन शब्द अति आणि माला. अति हा क्रांत अर्थामध्ये झाला आहे म्हणून विग्रह करताना अतिक्रांत असा उल्लेख केला जाऊ राहिला. तर अतिक्रांत शब्दाने काय समजायचं अति बरोबर आहे की नाही. मग आता इथं तुम्हाला 4 विग्रह लिहून दिली आहे की नाही. अजूनही होऊ शकतात पंचमी विभक्तीवाला षष्टीवाला सप्तमीवाला. पण आता उदाहरण कळायला एवढं भरपूर झालं आहे की नाही. काय मालाम अतिक्रांतात अतिमालात. मालाम अतिक्रांतस्य अतिमालस्य मालाम अतिक्रांते अतिमाले अशा रीतीने. ठीक आहे ना जी. तर आता 4 विग्रह वाक्यातील पहिलं विग्रह वाक्य काय बोला मालाम अतिक्रांत अतिमाल. तर अतिमाल हा सामासिक शब्द आहे. विग्रहामध्ये मालाम आणि अतिक्रांत हे 2 शब्द आहे बरोबर आहे की नाही. दुसऱ्या विग्रहामध्ये काय आहे मालाम अतिक्रांतम. पुढचा अतिमालम हा तर सामासिक शब्द झाला परंतु मालाम अतिक्रांतम हा काय आहे विग्रह. 2 पद याच्यात बरोबर आहे की नाही. तर बघा आता ध्यान द्या. तर पहिल्या विग्रहामध्ये मालाम आहे की नाही. दुसऱ्या विग्रहामध्ये मालाम. तिसऱ्या विग्रहामध्ये मालाम. चौथ्या विग्रहामध्ये मालाम. तर नियत विभक्तीवालं पद कोणतं झालं मग मालाम. आणि अनियत विभक्तीवालं कोणतं अतिक्रांत. कारण पहिल्या विग्रहामध्ये अतिक्रांत प्रथमांत. दुसऱ्या विग्रहामध्ये अतिक्रांतम द्वितीयांत. तिसऱ्या विग्रहामध्ये अतिक्रांतेन तृतीया. चौथ्या विग्रहामध्ये अतिक्रांताय चतुर्थी. नियत विभक्ती झाली का.
मग आता माला शब्द आणि अतिक्रांत शब्द यापैकी नियत विभक्तीवाला कोणता आहे? माला. बरोबर आहे की नाही? मग हे सूत्र काय म्हणतं? एक विभक्तीच्या पूर्वनिपाते. तर विग्रहे नियत विभक्तिकम सापडलं का? विग्रह वाक्यामध्ये जे नियत विभक्तीवाला आहे पद त्याची काय होते? उपसर्जन संज्ञा. मग आता या ठिकाणी माला आणि अति या दोन शब्दापैकी उपसर्जन संज्ञा या सूत्राने कुणाची होईल? मालाची. नियत विभक्तीवाला आहे ना, मग त्याची काय झाली? उपसर्जन संज्ञा. पण ही उपसर्जन संज्ञा कशा करता? नाही पूर्वनिपात करण्याकरता नाही आहे. एवढं ध्यानात ठेवायचं. झालं की नाही? चला, पण आता हे कळलं ना की उपसर्जन संज्ञा नेमकी कुणाची झाली म्हणून. बरोबर आहे की नाही? चला, मग याच्या पुढे आता कंस बंद केला. प्रक्रियेमध्ये सूत्र लिहा. पुढचं सूत्र आहे गो स्त्रियोरुपसर्जनस्य. ठीक आहे. विधी सूत्र आहे 1, 2, 48. गो स्त्रियो षष्टीचं द्विवचन, उपसर्जनस्य षष्टीचं एकवचन. अर्थ पहा. उपसर्जनम यह गो शब्द स्त्री प्रत्ययांतं च तदन्तस्य प्रातिपदिकस्य ह्रस्व स्यात्. बोला. उपसर्जनम गो शब्दः स्त्री प्रत्ययान्तं च तदन्तस्य प्रातिपदिकस्य ह्रस्वः स्यात्. ठीक. बघा आता ह्रस्व स्यात्. ह्रस्व आदेश करायचा आहे. विधेय कोण झाला? ह्रस्व. कुणाला करायचा? स्थानिक कोण? प्रातिपदिकस्य. प्रातिपदिकाला ह्रस्व करायचं आहे. बरोबर आहे की नाही? कसं प्रातिपदिक? स्त्री प्रत्ययांतम तदंतस्य प्रातिपदिकस्य. स्त्री प्रत्ययांत आहे की नाही? प्रातिपदिकाला काय करायचं? अजून कुणाला ह्रस्व करायचं? उपसर्जनम यह गो शब्द. उपसर्जन संज्ञक जो गो शब्द त्यालाही काय करायचं? ह्रस्व करायचं. बरोबर आहे की नाही? हा. तर सूत्राचा अर्थ लिहून घ्या एकदा, नंतर लिहायचा. बरं ठीक आहे. सूत्रार्थ कळला का? काय काय अर्थ? उपसर्जन संज्ञा गो शब्दाला काय करायचं? ह्रस्व. त्याचप्रमाणे स्त्री प्रत्यय हा शब्द तिकडे बी लावायचा. पंक्ती पहा वृत्तीमध्ये. उपसर्जनम य गो शब्द झालं म्हणजे काय? उपसर्जन संज्ञा जो गो शब्द आहे की नाही? गो शब्द. आता कसं वाचतो पहा. 2-3 शब्द सोडून द्या. प्रातिपदिकस्य ह्रस्व स्यात्. पुन्हा पहा. उपसर्जनम यह गो शब्दः तदन्तस्य प्रातिपदिकस्य ह्रस्व स्यात्. एक अर्थ. उपसर्जन संज्ञा जो गो शब्द आणि तो गो शब्द आहे अंती ज्याच्या तदंतस्य असं जे प्रातिपदिक त्या प्रातिपदिकाला काय होतो? ह्रस्व आदेश होतो. एक वाक्य झालं. दुसरं वाक्य पहा कसं जोडतो मी आता. मध्ये किती शब्द सुटले? स्त्री प्रत्ययांतम च एवढं सुटलं ना, पण त्याला अजून जोडायचे. कसं? उपसर्जनम स्त्री प्रत्ययांतम आहे की नाही? प्रातिपदिकस्य ह्रस्व स्यात्. उपसर्जन संज्ञक स्त्री प्रत्ययांत प्रातिपदिकाला ह्रस्व आदेश भवन है की नाही? म्हणजे उपसर्जन संज्ञक स्त्री प्रत्ययांत शब्द तो शब्द ज्याच्या अंती असेल तदंत इकडे पण लावा बरं का. पुन्हा वाचतो दुसरं वाक्य. उपसर्जनम स्त्री प्रत्ययांतम तदंतस्य प्रातिपदिकस्य ह्रस्व स्यात्. झालं जी? उपसर्जन संज्ञक जो स्त्री प्रत्ययांत शब्द आणि तो आहे अंती ज्याच्या असं जे प्रातिपदिक त्याला काय होतो? ह्रस्व आदेश होतो. लक्षात आलं? हा. दोन वाक्यात अर्थ केला. बरोबर आहे की नाही? लिहिताना आपण एका वाक्यातच लिहिणार आहोत, पण अर्थ कळणार सूत्राचा. आता स्थिती काय आहे सांगा बरं. स्थिती काय आहे? अतिमाला.
काय काय स्थिती आहे? अतिमाला. बरोबर आहे की नाही? तर अतिमाला यामध्ये माला शब्द जो आहे तो स्त्री प्रत्ययांत आहे. कसा आहे जी? स्त्री प्रत्ययांत आहे. बरं, त्याची पुन्हा उपसर्जन संज्ञा आहे. तो उपसर्जन संज्ञक स्त्री प्रत्यांत शब्द कोण? माला. आणि तो माला शब्द आहे अंती ज्याच्या, असं प्रातिपदिक कोण? अतिमाला आहे की नाही? माला शब्द आहे अंती ज्याच्या, असं प्रातिपदिक कोण झालं? अतिमाला. आणि मग त्या अतिमाला या शब्दाला काय होणार? ह्रस्व. बरोबर. मालामध्ये जो अंतिम टाप आहे की नाही, आ ला, लकार उत्तरवरती आ, त्याला ह्रस्व करा तर स्थिती बनेल अतिमाल. आहे की नाही? अलंत्यस्य याचं साह्य घेतलं जातं. गो स्त्रीरूप सर्जनम लागल्यानंतर अलंत्यस्य. माला शब्द इथं स्त्री प्रत्यांत म्हणजे टाबंत आहे की नाही? अंगोपसर्जन संज्ञा तर झालीच आहे. मग आता ह्रस्व केलं तर काय स्थिती बनेल? अतिमाल. काय जी? अतिमाल. अतिमाल. मग आता ज्या प्रातिपदिकाच्या अधिकारामध्ये स्वादी प्रत्यय आला सु, अतिमाल अधिक सु. अतिमाल अधिक सु, ऋत्व विसर्ग अतिमाल बनला रूप. झालं ना? काय रूप बनलं? अतिमाल. बरोबर. आता सूत्राचा अर्थ आहे. कोणत्या सूत्राचा? हा, एक विभक्तीच्या पूर्वनिपाते या सूत्राचा अर्थ आहे. विग्रह वाक्यामध्ये जे पद नियत विभक्तीवालं असतं, नियत म्हणजे निश्चित, नियत विभक्तीवाला असतं, निश्चित विभक्तीवाला असतं, त्या पदाची उपसर्जन संज्ञा होते. उपसर्जन संज्ञा होते. परंतु ही उपसर्जन संज्ञा उपसर्जनम पूर्वम या सूत्राच्या कार्याकरिता नाही. या सूत्राच्या कार्याकरिता नाही. पूर्वनिपात भिन्न कार्याकरिता आहे. पूर्वनिपात भिन्न कार्याकरिता आहे. झालं जी? हा, उदाहरण लिहा. यथा उदाहरण अतिमालः अतिमाल या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये माला शब्द नियत विभक्तीवाला असल्याने उपसर्जन संज्ञक आहे. उपसर्जन संज्ञक आहे. तथाही विग्रह वाक्य बराबर नंबर 1 लिहा. आता ते 4 वाक्य.
कसं लिहिणार चार वाक्य ते? मालाम अतिक्रांत अतिमाल. नंबर 2 मालाम अतिक्रांतम अतिमालम. नंबर 3 मालाम अतिक्रांतेन अतिमालेन. नंबर 4 मालाम अतिक्रांताय अतिमालाय. आणि या चारही वाक्यामधील माला शब्दाच्या खाली अधोरेखा करा. मालाम मालाम आलंय ना, मालाम मालाम मालाम. हा विग्रहामधले चारही वाक्य मालाम शब्दाखाली अधोरेखा. कारण नियती वक्तीवाला कोणतं पद आहे? माला. झालं. झालं भाव सूत्राचा अर्थ स्पष्ट झाला. पुढचं सूत्र त्याचा अर्थ लिहा. कोणता? गो स्त्रियोर उपसर्जनस्य या सूत्राचा अर्थ लिहा. उपसर्जन संज्ञक गो शब्द उपसर्जन संज्ञक गो शब्द तसेच उपसर्जन संज्ञक स्त्री प्रत्ययांत शब्द. उपसर्जन संज्ञक स्त्री प्रत्ययांत शब्द ज्याच्या शेवटी आहे अशा प्रातिपदिकाला अशा प्रातिपदिकाच्या अंतिम अचला रस्व आदेश होतो. रस्व आदेश होतो. झालं जी. चला आता पुढे वार्तिक घ्यायचं का? थकलात? लिहा मग. वार्तिक आहे पुढे आता. अवादय कृष्टाद्यर्थे तृतीयया. ठीक. ते वार्तिक आहे. या वार्तिकाने समास होतोय. तो वार्तिकाचा अर्थ लिहून घ्या. कृष्ट कंसातल्या कूजित अर्धविराम, निंदित अर्धविराम, आहूत कंस बांध इत्यादी अर्थांमध्ये विद्यमान अव इत्यादी निपात संज्ञक शब्दांचा अव इत्यादिक निपात संज्ञक शब्दांचा तृतीयांत समर्थ सुबंत शब्दाबरोबर तृतीयांत समर्थ सुबंताबरोबर नित्य समास होतो. नित्य समास होतो. हा तत्पुरुष समास आहे. हा तत्पुरुष समास आहे. झालं जी. चला तर कृष्ट शब्दाचे काय अर्थ गेले? कुजित. जसं कोकिळा कुंजन ओरडते ना, त्याला काय म्हणतात? कूजन करणे, कुजित. किंवा दुसरा अर्थ गेला काय आणखी? निंदित.
किंवा आहूत बोलवणे वगैरे आणि अशा अर्थामध्ये विद्यमान जे अव इत्यादी निपात संज्ञक शब्द त्यांचा तृतीयांत समर्थ सुबंताबरोबर काय होतो? नित्य समास होतो, तत्पुरुष समास आहे. उदाहरण घ्या. अवकृष्ट कोकिलया. अवकृष्ट कोकिलया बराबर अवकोकिल. अवकोकिल अर्थ कोकिळेने कुजित इत्यादी. कोकिळेने कुजित इत्यादी. झालं जी. चला प्रक्रिया. कोकिलाटा अधिक अव. कोकिलाटा अधिक अव. वार्तिक समास विधायक वार्तिक. अवादयः कृष्टाद्यर्थे तृतीयया. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम पूर्वम कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयोः. जी झालं. स्थिती बनेल आता अव अधिक कोकिला. टाचा लूप बी झाला. अव अधिक कोकिला जोडून द्या. अव कोकिला. सूत्र येईल एक विभक्तीच्या पूर्वनिपाते उपसर्जन संज्ञा कोकिला शब्दाची आणि नंतर सूत्र येईल मग गो स्त्रियोर उपसर्जनस्य. ह्रस्व करा. स्थिती बनेल अवकोकिल. काय स्थिती बोला? अवकोकिल. आता कृतद्धी समासाष्टन प्रातिपदिक संज्ञा आहे स्वादि प्रत्यय. अवकोकिल अधिक सु. पण म्हणे आता इथे लिंग कोणतं करायचं? ठीक आहे ना. कोकिला शब्द तर स्त्रीलिंगी आहे. सूत्र येतं पर्वल लिंगम द्वंद्व तत्पुरुषयोः प्राप्त आहे. बरोबर. परंतु याचा वाद करण्याकरिता एक वार्तिक येत आहेत पुढच्या पेजवरचं वार्तिक आणू आपण. मागं पेज नंबर 186 वर एक वार्तिक आहे बघा. खालून चौथी वळ सापडलं का? दिगु प्राप्तापन्ना लंपूर्वगती समासेषु प्रतिषेधो वाच्य. हे वार्तिक त्या सूत्राखाली जी बा पर्वलिंगम द्वंद्व तत्पुरुष त्याने निषेध झाला आणि म्हणून विशेषानुसार लिंग होईल. आता जो विशेष असेल पुल्लिंग विशेष असेल तर पुल्लिंग. बरोबर आहे की नाही? सूचक काय होईल? ऋत्व विसर्ग. स्थिती बनेल अवकोकिल. अवकोकिल झालं जी. चला पुढचं वार्तिक. वार्तिक आहे पर्यादयो ग्लानाद्यर्थे चतुर्थ्या. बोला. पर्यादयो ग्लानाद्यर्थे चतुर्थ्या. ठीक अर्थ लिहा वार्तिकाचा. ग्लान ग्लान कंसातल्या खिन्न अर्धविराम दुःखी अर्धविराम थकलेला अर्धविराम उबगलेला
हम्म? हा ठीक आहे ना जी, तेच अर्थ आहे तो. किधरलेला, खदरलेला, उबगलेला, कंस बांध इत्यादी अर्थामध्ये विद्यमान परी आदी निपात संज्ञक शब्दांचा परी इत्यादी निपात संज्ञक शब्दांचा चतुर्थ्यंत सुबंत शब्दांबरोबर चतुर्थ्यंत समर्थ सुबंत शब्दांबरोबर चतुर्थ्यंत समर्थ सुबंत शब्दाबरोबर नित्य समास होतो. नित्य समास हा तत्पुरुष समास आहे. नित्य समास होतो हा तत्पुरुष समास आहे. अर्थ कळला? ग्लान, ग्लान शब्दाचे अनेक अर्थ आहे. ग्लानी आली म्हणजे काय? खिन्न होणे, दुःखी होणे, अतिशय थकणे किंवा उबगणे, कंटाळणे, कदरणे, किधरणे, हे सारं झालं की नाही? चला, इत्यादी अर्थामध्ये विद्यमान जर परी इत्यादी निपात संज्ञक शब्द असेल तर त्यांच्याबरोबर चतुर्थ्यंत शब्दांचा समर्थ शब्दांचा काय होतो? नित्य समास होतो. उदाहरण घ्या. परिग्लान अध्ययनाय, परिग्लान अध्ययनाय बराबर पर्यध्ययन, पर्यध्ययन अर्थ लिहा. अध्ययनाकरिता घाबरलेला किंवा उबगलेला, अध्ययनाकरिता घाबरलेला किंवा उबगलेला. ठीक, कंस बांध. आता प्रक्रिया लिहा. अध्ययन गे अधिक परी. गे म्हणजे कुठला प्रत्यय? चतुर्थीचा एकवचन. लिहा. अध्ययन गे अधिक परी. तर या ठिकाणी परी जो निपात आहे ना, परिग्लान अर्थामध्ये आहे, ग्लान अर्थामध्ये आहे निपात परी शब्द, बरोबर. मग वाढती आलं समास करण्याकरिता कोणतं? पर्यादय ग्लानाद्यर्थे चतुर्थ्या हे वाढती, याने समास होतो. प्रथमानिर्दिष्ट समास उपसर्जनम पूर्वम. परी पूर्व येईल तर स्थिती बनेल परी अधिक अध्ययन गे. काय स्थिती बनली? परी अधिक अध्ययन गे. कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयोः गेचा लोक. स्थिती आहे परी अधिक अध्ययन, इको यनाची पर्यध्ययन. पर्यध्ययन स्वादि प्रत्यय पर्यध्ययन. झालं जी? पर्यध्ययन. चला पुढे एक वार्तिक आहे. काय वार्तिक आहे? निरादय क्रांताद्यर्थे पंचम्या. वाचा. ठीक आहे ना जी? अर्थ लिहा. अर्थ क्रांत कंसात लिहा. निघालेला, निघालेला, बाहेर गेलेला. निघालेला अर्धविराम, बाहेर गेलेला अर्धविराम, पार
करून गेलेला, पार करून गेलेला कंसबाण इत्यादी अर्थामध्ये विद्यमान निर आदी निपात संज्ञक शब्दांचा निर आदी निपात संज्ञक शब्दांचा पंचम्यर्थ समर्थ सुबंत शब्दाबरोबर पंचम्यर्थ समर्थ सुबंत शब्दाबरोबर नित्य समास होतो. नित्य समास होतो. हा तत्पुरुष समास आहे. ठीक आहे जी. चला काय अर्थ सांगितला. क्रांत, क्रांत इत्यादी अर्थ. क्रांत म्हणजे काय. निघालेला, बाहेर गेलेला, पार करून गेलेला इत्यादी अर्थामध्ये विद्यमान जे कोण निर इत्यादी निपात शब्द, निपात संज्ञक शब्द त्यांचा पंचमी अर्थ, पंचमी भक्तीमध्ये असलेले समर्थ सुबंत शब्द त्यांच्याबरोबर काय होतो जी नित्य समास होतो. उदाहरण लिहा. निष्क्रांत कौशाम्ब्या, निष्क्रांत कौशाम्ब्या बराबर निष्कौशाम्बी. निष्कौशाम्बी झालं जी. अर्थ काय. कौशाम्बी नगरी आहे. कौशाम्ब्या नगरी मधून बाहेर गेलेला किंवा निघालेला. कौशाम्बी नगरीहून निघालेला. कौशाम्बी नगरीहून निघालेला. प्रक्रिया लिहा. कौशाम्बी गसी अधिक निर. गसी म्हणजे कुठला प्रत्यय. पंचमी. कौशाम्बी गसी अधिक निर. समास करण्याकरिता वार्तिक आहे. निरादय क्रांताद्यर्थे पंचम्या या वार्तिकाने समास. प्रथमा निर्दिष्ट समास उपसर्जनम पूर्वम. स्थिती बनेल निर कौशाम्बी गस. कृत तद्धित समासाश्च सुको धातु प्रातिपदिकयो. गसी प्रत्ययाचा लुक. स्थिती झाली आहे निर कौशाम्बी. निर कौशाम्बी. सूत्र एक विभक्तीच्या पूर्वनिपाते याने उपसर्जन संज्ञा कुणाची. कौशाम्ब्याची. कौशाम्बी याची. कारण कौशाम्ब्या निष्क्रांत, कौशाम्ब्या निष्क्रांतम, कौशाम्ब्या निष्क्रांतेन. निष्क्रांतीने बदलून राहिलं. पण कौशाम्बी जसंच्या तसंच आहे म्हणून त्याची उपसर्जन संज्ञा झालं. उपसर्जन संज्ञा झाली आता कौशाम्बीची. गो स्त्रियोर उपसर्जनस्य सूत्र रस्व करा. तर स्थिती बनेल निर कौशाम्बी. निर्मध्ये र आहे, पुढे खर आलाय क. खर वसानयोर विसर्जनीय. र ला विसर्ग. स्थिती आहे निही अधिक कौशाम्बी. निही अधिक कौशाम्बी झालं जी. या स्थितीमध्ये एक सूत्र येतं अष्टाध्यायीमध्ये आहे. ईदूदुपधस्य चा प्रत्ययस्य. ईदूदुपधस्य चा प्रत्ययस्य
सूत्राचा नंबर आहे 8341. आहे ना? तर या सूत्राने त्या विसर्गाला षत्व होतो. शकार, मूर्धन्य शकार. मग करा तर निष्कौशांबी असं झालं. निष्कौशांबी प्रातिपदिक संज्ञा आहेच, स्वादी प्रत्यय सुवाना. निष्कौशांबी अधिक सु. ऋत्व विसर्ग निष्कौशांबी. काय बनलं? निष्कौशांबी. अर्थ काय होईल? कौशांबी नगरीतून बाहेर निघाले. हा, कौशांबी नगरीतून बाहेर निघालेला किंवा पार करून गेलेला. कौशांबी नगरीला पार करून गेलेला. एखादा चाललाय प्रवासाला, मध्येच त्याला नगरी लागली कौशांबी, पण चालत चालत तिलाही पार करून पुढे गेला, मग काय म्हणता येईल? निष्कौशांबी. उदाहरण अजून एक लिहा. निष्क्रांत वाराणस्याः निर्वाराणसी. प्रक्रिया हीच आहे सर्व. निष्क्रांत वाराणस्याः निर्वाराणसी झालं. म्हणजे हा, वाराणसीतून बाहेर गेलेला किंवा निघालेला किंवा पार करून गेलेला वगैरे. निर्वाराणसी झालं जी. बास. आता पुढे सूत्र आहे, पुढचा विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.